सध्या ठाकरे ब्रँड ग्राहकांना आणि जनतेलाही पसंत नाही असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी ठाकरेंच्या मुलाखतीवर टीका केली आहे. आपल्यासोबत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार आहे. भाऊ, उद्धव ठाकरेंची मुलाखत आली आहे. सामनाचे संपादक म्हणून संजय राऊत ती मुलाखत घेत आहे. कशा प्रकारे बघता? काहीच नाही, घरगुती मुलाखत आहे, मॅच फिक्सिंग आहे. प्रश्न विचारणाऱ्यांनी काय प्रश्न विचारावे असं मॅच फिक्सिंग ज्या मुलाखतीत असतं त्या मुलाखतीला मला वाटतं की ती काही फार लोकांना अशा मुलाखती आवडत नाही. ज्या मुलाखतीमध्ये फक्त तुमचं कौतुक आहे आणि समोरच्यांना शिव्या आहे अशा मुलाखतीबद्दल लोकांना आकर्षण नसतं. मुलाखतीमध्ये काही नवीन ज्ञान आहे, काही सामान्य ज्ञान वाढतं आहे, काही महाराष्ट्राच्या प्रगतीचे काही विचाराचं बीजारोपण होत आहे, काही वैचारिक आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी समजत आहे, राजकारणामध्ये दिशा मिळत आहे की राजकारणामध्ये निष्ठावंत कसं असावं, राजकारणामध्ये काँग्रेससारख्या पक्षांनी जे देशाचं नुकसान केलं त्याबद्दल काँग्रेसपासून दूर कसं असावं, अशा काही गोष्टी असल्या तर निश्चित आहे. पण आम्ही शिव्या देणं म्हणजे मुलाखत आहे का? बरं, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आधीच प्रश्न फ्रेम आहे आणि ते सांगितले गेले त्यांना, नंतर मग ते विचारले जाते? नाही, मग अजून काय तुम्हाला काय वाटतं? तुमचा विश्वास नाही आहे? आधी फ्रेमच म्हणजे ते तर दावा करतात की संपादक म्हणून मी मुलाखत घेत आहे. नाही, ते तर बघितलं की मागच्या मुलाखतीत तर त्यांनी पंतप्रधान पदापर्यंत पोहोचवलं होतं. त्यामुळे ते काही दावा करते. तुम्ही सुद्धा त्या दाव्यावर विश्वास ठेवू नये असं मला वाटतं. त्यांनी या मुलाखतीमध्ये असं म्हटलं की निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर लावलेला एक धोंडा आहे. शेवटी जेव्हा वारंवार पराभव पत्करावा लागतो तेव्हा काही ना काही कारण तर शोधावं लागतं.